अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार आमशा पाडवी यांच्यावर घरकुल योजनेतील गैरव्यवहाराचा गंभीर आरोप. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आमशा पाडवी यांनी एकाच रेशन कार्डवरून घरकुल योजनेचा 3 वेळा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. हा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य किरसिंग वसावे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य नागेश पाडवी यांनी केला आहे. या प्रकरणी दोन्ही माजी जिल्हा परिषद सदस्यांनी नंदुरबार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले असून आमदार आमशा पाडवी यांनी घरकुल योजनेत घेतलेल्या लाभाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच नियमबाह्य लाभ आढळल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. पुढील सविस्तर वृत्त पहा लोकसेवा न्यूज 24 तास. अक्कलकुवा विधानसभाचे आमदार आमशा फुलजी पाडवी यांच्या घरामध्ये एकाच रेशन कार्डावर 3 लोकांनी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांच्या दोन्ही धर्मपत्नी आणि मुलगा असं त्याच्यात समावेश आहे. या 2 धर्मपत्नींनी पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीण योजने आणि एक पत्नीने शबरी घरकुल योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि मुलाने पंतप्रधान घरकुल योजना ग्रामीणमध्ये लाभ घेतलेला आहे. वास्तविक पाहता आमदार आमशा पाडवी हे धनसंपन्न आणि कोट्याधीश आहेत. त्यांचे बंगले, गाडी, घोडा, जमीन सर्व मालमत्ता आहे आणि घरकुल योजना ही सर्वसामान्य दुर्बल घटकांना आणि निराधार लोकांसाठी योजना आहे की ज्यांना घर नाही, ज्यांना राहायला घर नाही, ज्यांचा आधार नाही अशा लोकांसाठी ही योजना आहे आणि त्याची नियमावली ती ठरलेली आहे. जर एकीकडे जर समजा हे सर्वसामान्यांसाठी योजना असताना एका धनवान धनसंपत्ती संपन्न माणसाला ही घरकुल योजना दिलेली आहे. हे योजनेचं हेडसांड झालेलं आहे. त्यामुळे आम्ही शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केलेली आहे की घरकुल योजना ही सर्वसामान्यांसाठी असताना ज्याच्याकडे घरे, बंगले, जमीन, गाडी सगळं असताना अशा लोकांना योजना देणं हे कितपत योग्य आहे याची चौकशी करून त्या दोषींवर हे कारवाई झाली पाहिजे यासाठी आपण तक्रार दिलेली आहे. त्यांना आम्ही हे पण सूचना दिलेली आहे की जर का तुम्ही ही कार्यवाही वेळेत नाही केली तर आम्ही या निर्णयाच्या विरुद्ध रस्त्यावर उतरू आणि सरकारला जाब विचारू, प्रशासनाला जाब विचारू. की आमदार आमशा पाडवी यांनी स्वतःचा पदाचा व त्यांच्या प्रभावाचा राजकीय शक्तीचा वापर करून त्यांचे स्वतःच्या ग्रामपंचायतमध्ये खोटे व बनावट कागदपत्र बनवून त्यांनी पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना अशा तिहेरी स्वरूपाचा लाभ घेतलेला आहे आणि हा लाभ जो आहे सर्वसामान्य आणि दुर्बल घटकांसाठी आहे, ज्यांना घर नाही, जे निराधार आहे अशांसाठी ती घरकुल योजना आहे. परंतु आमदार आमशा पाडवी हे सत्ता संपन्न आणि धनवान व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडे गाडी, बंगले, जमीन, जायदाद इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचे सगळे हे असताना आणि ते घरकुल योजनेचा लाभ देत आहे, हे सगळं कृत्य चुकीचं आहे, नियमबाह्य आहे. त्यांनी शासनाची दिशाभूल केलेली आहे. या संदर्भात आम्ही या नंदुरबार जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे की आमदार आमशा पाडवी हे पात्र नसताना यांनी खोट्या स्वरूपात घरकुल योजनेचा लाभ घरातल्या फॅमिलीला त्यांनी मिळवून दिलेला आहे आणि याच्यामुळे शासनाची तर त्यांनी दिशाभूल केलेलीच आहे, परंतु घरकुल योजनेसाठी जी नियमावली आहे त्याची सुद्धा त्यांनी पायमल्ली केलेली आहे. त्यामुळे हा खूप मोठा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. योजनेची जी काही उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला त्यांनी काळीमा फासलेला आहे. त्यामुळे या विरोधात आम्ही प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे की याची योग्य ती चौकशी करून त्या संबंधितांवर पात्र नसताना खोटे लाभ घेतलेले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. जर का त्यांनी कारवाई नाही केली तर या निर्णयाच्या विरुद्ध आम्ही रस्त्यावर उतरणार आहेत. मोठं आंदोलन करण्यात येईल भविष्यामध्ये.